तो सातत्याने आरोप होतो की तुमच्यासोबत फक्त मलिदा गँग आहे बारामतीत, सातत्याने म्हणजे रोहित पवार सातत्याने आरोप करतो, त्याला प्रत्युत्तर काय आपल्याला? त्या प्रश्नाचं उत्तर मी देते. तेव्हापासून दादांनी एक वेगळा विचार घेतला, निर्णय घेतला आणि त्या निर्णयासमोर महाराष्ट्राची जनता आली, युवक आले, कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आणि त्यांना असं वाटलं की कुठेतरी दादां मोठे होत असताना आपणही दादांसारखंच व्हावं. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी यात्रा काढल्या आणि वेगवेगळ्या पद्धतीचे जत्रेचे प्रयोग त्यांनी केले, पुढेच त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही. दुर्दैवानं त्यांचे मानसिक खच्चीकरण झालेले आहे. पण आता लोकांसमोर जाताना आपण काय बोललं पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीची काहीतरी वाक्यरचना वापरून सातत्याने टीका करणं आणि प्रकाश झोकतात राहणं हा एकमेव कलमी कार्यक्रम त्यांचा चाललेला आहे. त्यांना जसे मलिदा गँग म्हणतात तसं त्यांच्या टीम मध्ये ट्रोल आर्मी म्हणजे त्यांनी सुद्धा पॅकेज दिलेली गँग आहे. त्याच्यामुळे त्याचाही तुमच्याकडून घ्यावा, कारण की त्यांनी दादांवरती टीका करावी, दादांच्या सहकाऱ्यांवरती टीका करावी याच्यासाठी मोठ्या प्रमाणात पॅकेज दिलेलं आहे आणि त्या पॅकेज ट्रोल आर्मी त्यांनी उभी केलेली आहे आणि केवळ टीका करून मोठे होतात. त्याच्यामुळे तुम्ही जसा मलिदा शब्द वापरता हा कुठून आलाय मला माहित नाही, पण सर्वसामान्य जनतेतून त्यांना पण पॅकेज गँग म्हणतो, त्याच्यामुळे त्यांची गँग मोठी आहे. पॅकेज घेऊन ते